सिंदी रेल्वे येथील वन जमिनीवरील 82 घरांचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही पूर्ण. वन विभाग, पोलीस विभाग व बजरंग दल वर्धा यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश. गेल्या अनेक वर्षांपासून सिंदी रेल्वे येथील मौजा परसोडी शिवारातील वन विभागाच्या सर्वे नंबर 26, 27 व 28 मधील सुमारे 3 हेक्टर वनजमिनीवर 82 कुटुंबांनी अतिक्रमण करून कच्चे व पक्के घरांचे बांधकाम केले होते. या प्रकरणी आज वन विभागाने पोलीस विभागाच्या मदतीने कायदेशीर कार्यवाही करत सर्व 82 घरांचे अतिक्रमण शांततेत हटविण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या कार्यवाहीसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून सहाय्यक वनसंरक्षक हरिलाल सरोदे व माधव आडे यांच्या मार्गदर्शनाखाली 130 वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच अप्पा पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस विभागाचे 300 अधिकारी व कर्मचारी मोठ्या बंदोबस्तात तैनात करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यवाही दरम्यान कोणतीही अनुचित घटना न घडता कारवाई यशस्वीरित्या पार पडली. सेलूचे तहसीलदार शंकुतला पाराजे तसेच सिंदीचे नायब तहसीलदार राजेंद्र मंथनवार यांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यवाहीमध्ये बजरंग दल वर्धा यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. वनजमीन अतिक्रमण मुक्त करण्यासाठी बजरंग दल वर्धा यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि प्रशासनाच्या ठोस निर्णयामुळे ही कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण झाली असून वनजमीन अतिक्रमण मुक्त करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.